जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एकदम इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे. तुझ्या समोर आहे बाबा सरासरी, त्यालाच आपण काय बोलतो ऍव्हरेज. भावड्या, ही ऍव्हरेज काय भानगड आहे, ही सरासरीचे नेमके प्रश्न पेपरात कसे येतात तेच आपल्याला ह्या सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर भावड्या, फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. सरासरी कसा उडतो आणि सूत्र कमीत कमी लावून कसं सरासरी सोडवायचं ते आज आपल्याला बघायचंय दाद्या. येते लक्षात? तर आता बघा, आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात सरासरी म्हणल्यानंतर काहीतरी आले. काय आलंय मला माहित आहे, ते काहीतरी आकडे घ्यायचं, बेरीज करायचे. बरोबर आहे दादा, तुझ्या डोक्यात आलं ना, तेच आहे. पण आपण नेमकं ते तसं का असतं ते पहिल्यांदा बघूया. तर बघ बाबा, आता सरासरीचा जन्म का झाला असं थोडा शॉर्ट मध्ये सांगतो दादा. बघ, आता आपण एक तुझ्या घरात उदाहरण घेऊया. ठीक आहे, चालते ना? काय जण म्हणले सर आमच्या कायला, तुझ्या घरातलं घे. बरं जाऊ दे भावा, माझ्या घरातलं घेतो. ठीक आहे, असं समजा आता माझ्या घरामध्ये आता चुलत भावंड वगैरे हे ते सगळे धरून काय करू आपण, असं समजा 5 चिलीपिली लेकर आहे ते, आहे की नाही? माझा 5 लेकर आहे ती. मग आता म्हणजे थोडक्यात लेकर म्हणजे दादा बारकी ती, एकदम मोठ्याली नाही ती, बारकी. एक 3-4 वर्षापासून एक 11-12 वर्षापर्यंत आहे ती. ठीक आहे, तर बघ दादा, आता असं समज ही 1 नंबरचं लेकरू आहे. नुसतं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि हे 5 नंबरचं लेकरू आहे. ठीक आहे, मग आता सीन काय झाला, ह्यातला 1 नंबरचं जे लेकरू आहे हिथं बसलेल्यापैकी, त्याचं वडील काय झालं, परगावी गेलत. मग आता परगावी गेलं, आता त्यांचं काय ते काम बिम करून आलं वापस. मग जसं माघारी आलं, आता तुम्हाला पण माहित आहे जाणत्या माणसांचं एक काय असते, एक सवय आहे त्याच्या. थोडक्यात कुठं पण बाहेर गेले, मग बाहेर गावाला जाऊ दे किंवा बाजारात जाऊ दे, कुठेही जाऊ दे, गावाकडनं जेव्हा ते किंवा बाहेर फिरायला गेले किंवा काही कामानिमित्त गेले, माघारी जेव्हा येतात जाताना असं मोकळ्या हाताने जात नाही दाद्या, काही ना काहीतरी खायला घेऊन जातात. कारण लेकर राहतील, कारण यांना बघा हे बारक्या लेकरांना काय पाहिजे, खायला लागते, दुसरं काय लागत नाही त्यांना. बरोबर आहे का? मग तसंच झालं. मग हे यातले याचं वडील काय झालं, बाहेर गेलं गावाला आणि येताना माघारी काय केलं, त्याने येताना एक पिशवी भरून चॉकलेट आणली. हे खाऊन दे म्हणले किती पण, आहे का नाही? मग आता हे जसं आता ते गावात आले असतील, आता बाहेर लांब गाव घेते म्हणजे मोटरसायकल गेले नाही, ते इष्टी बिष्टीने गेले होते किंवा अजून कशा नाही का नाही. आणि जेव्हा स्टँडवर न उतरून चलत 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 गल्लीमध्ये प्रवेश केला. आता ती ज्या गल्लीत गावात कुठं तर गल्लीत राहत असतील ना, हा, मग जसा गल्लीत एंट्री केली, मग ही सगळी कार्यकर्ते घरासमोर खेळत होते. चाललं होतं गोट्या बिट्या इटी दांडू, त्यांचा काहीतरी खेळ चाललाय. काय काय काहीच नाही तर हाणामारीचा खेळ चालू असतो, नुसतं मारामारी, आहे का नाही, असा खेळ चालू आहे. आणि हे नेमकं ह्यातल्या एक जणानं बघितलं, ह्याच्या भावाचं पोरग म्हणजे चुलत्यात. ठीक आहे, हा. मग ह्यानं बघितलं आणि त्यानं लगेच बघितलं काका आले, काका आले. सगळ्यांनी काय केलं, तिथं दिसलं त्यांनी येताना हातात पिशवी बिशवी मस्तपैकी. हे सगळा खेळ सोडलं पळत पळत. आता बारक्या लेकराला आनंद होतोय, 8-10 दिवस झालेला गेलेला माणूस आणि एकदम अचानक आलाय, आहे का नाही, आनंद होते. मग गेले पळत 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 आणि गेल्या गेल्या आता हे बारक पप्पा 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 करत असं उडी मारून पप्पाच्या, आहे का नाही, खांद्यावर बसायचा प्रयत्न करायचं त्याला चाललं होतं. आणि हे बाकीच्यांनी पप्पा काका राहू दे बाजूला, पहिले पिशवी हातात. मग लगेच ते काय म्हणले, अरे थांबा थांबा जरा घरात जाऊ दे, जरा दम धीर आहे का नाही, आहे का नाही. मग मग ह्यांना दम असते वे. मग तसनं पण कस तरी आले घरात, आणि घरात गेल्यानंतर फ्रेश बिश होऊ दिलं नाही, काय नाही काय नाही, डायरेक्ट काय केलं, काय आणले पिशवीत बघू. मग हे लय हुशार, ते म्हणले एक काम करा, आता आज समजा एक सर्व्हिस म्हणे व्यक्ती आणि त्यांना माहिती आहे सगळं शिस्तीत लागतं. मग यांनी काय केलं, चला एक लाईन करा म्हणले, लाईन करा, लाईन 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 लाईन, सगळ्यांना काय करा लाईन. आता यातली समजा ही 5 नंबरची जी आहे ती एक ह्यांच्यात सगळ्यात मोठी एक ह्या सगळ्यांची ताई होती. मग तिला वाटलं काय 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 लाईन बिन करायला आवडले असं तसं. बरं ठीक आहे, तरी पण उभा राहील लाईनीत. ठीक आहे, आता यांच्या बारक्या लेकरांसाठी आहे की नाही, ती उभा राहिली ती पण लाईनीत. आणि मग त्यांनी काय केलं, थांबा जरा गडबड करू नका, मी देतो बराबर सगळ्यांना. मग त्यांनी काय केलं, पिशवीत हात घातला आणि हातात येईल तेवढीच काय केले, चॉकलेट द्यायला चालू केले. हात घातला आणि ह्याच्या हाताला म्हणजे पहिल्यांदा हाताला 3च लागले. आता ती काय मोजत बसले नाही, घेतले आणि दिले. ह्याला किती भेटले बावड्या,
3 चॉकलेट भेटले, किती 3. परत दुसऱ्यांदा हात घातला, ह्याला 5. मग आता ही दुसरं 3 भेटले ना, ते असं मोठी बार काय सगळ्यात 1 2 3 असं बघते, एकदा त्याच्या पप्पाकडे आणि एकदा या भावाकडे बघते. ठीक आहे, मग झालं. परत एकदा हात घातला, ह्याला 2च. ठीक आहे, परत एकदा हात घातला दाद्या, ह्याला 6. ठीक आहे, आणि परत एकदा हात घातला दाद्या, आणि मग ह्याला दिली समजा 4. मग आता विषय काय झाला, हे लय वांड असते सगळ्यात, तुम्हाला माहिती आहे. बारकं असलं ना सगळ्यात डेंजर असते, आणि त्याला जर चॉकलेट आवडीची त्याच्या, ह्यानं काय केलं, 3 नंबरकडे बघितलं. असं त्यांची खुनवा-खुनवी झाली. हे जर टोकूर सारागलं, त्यानं काय केलं, पप्पाकडे असं बघितलं, म्हणला हे चॉकलेट खावा तुम्ही, चाललो मी घर सोडून. पप्पाला आणि रडायला लागला, मला असं रडायला लागलं. मग आता विषय काय झाला, ह्याला भले 3 आहे, ह्याला 2 आहे, ही जरा थोडं त्यापेक्षा मोठं होतं, त्यानं काही येडापणा केला नाही, पण बारकं रडायला लागलं. आणि काय रडायला लागलं, इकडं ह्याला 6 आहे, ह्याला असं तसं असं का केलं, शेजारच्याकडे 5 आहे, त्याचं टोकर सारा गेलं. मग आता ह्याच्या पप्पाला कळा ना, आईला चॉकलेट दिली सगळ्याला खरं मी, पण भांडण आणि रडायची काय गरज आहे, गप आपलं मस्तपैकी खायची. बरं ती पिशवी आहेच की, ती कुठं पळून चालली का, पण तरी पण नाही. मग पप्पानं काय केलं, त्या मोठ्या लेकीकडे बघितलं थोडक्यात, किंवा पुतणी असेल समजा काहीतरी, आहे की नाही. मग आणि काय कशा झाले म्हणे, एक तर तुम्ही देताना द्यायची दिली, आणि त्यात वरून अजून अशी दिली, ह्याला 2 त्याला 3, असं चालतंय का. आता तुम्ही असं सगळ्यांना गपचूप एक एक दिलं असतं तरी चाललं असतं. आईला म्हणे आता करायचं काय, मग एक काम करे म्हणे, आता ही सगळी चॉकलेट गोळा कर. मग ही सगळी चॉकलेट तिलाच गोळा करायला लावली, आणि त्या टेबलावर ठेवली, आणि परत त्यांना म्हणलं लाईनीत उभा राहा, गप गुमाना. ठीक आहे, मग चॉकलेट आधी म्हणले मोज, तिलाच म्हणले मोज किती आहे चॉकलेट. मग मोजली बाबा, किती आहे ते, 3 5 8 2 10 आणि 7 16 आणि 4, एकूण चॉकलेट किती भरली 20. आणि खायला माणसं किती आहेत बाबा, खायला माणसं आहे ती किती 5 आहे ती. मग आता हिनं काय केलं, लय हुशार, पहिल्यांदा काय केलं, एकदम सगळ्याला एक 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 वाटत केली. ह्याला एक दिलं, ह्याला एक दिलं, ह्याला एक दिलं, ह्याला एक दिलं, ह्याला एक दिलं. परत दुसरा राऊंड, ह्याला दुसरं, ह्याला तिसरं, म्हणजे ह्याला दुसरं, ह्या सगळ्यांना दुसरं दुसरं दुसरं. परत तिसरा राऊंड, ह्याला एक, ह्याला एक, ह्याला एक, ह्याला एक, ह्याला एक. बरोबर आहे का, झाली किती बाबा 15 झाली. बरोबर आहे का. परत ह्याला एक, ह्याला एक, बघ की आता मोज की, पहिले 15 झाले, 16 17 18 19 आणि 20 बरोबर झाले. म्हणजे थोडक्यात काय झाले, ह्याला पण 4 भेटले, ह्याला पण 4 भेटले, ह्याला पण 4, ह्याला पण 4. मग आता सगळ्यांची कशी झाली दाद्या, सगळ्यांची कशी झाली, समान चॉकलेट झाली. मग आता बारकं खुश झालं. कसं काय वाटलं म्हणला, का म्हणजे त्यानं रडला म्हणून सगळ्यांचाच फायदा झाला. हा, एखाद्याचं नुकसान झालं का, ज्याला जास्त होती ती गप्प बसलं होतं, काय बोलत नव्हतं, ती लय वांड असते, तुम्हाला पण माहिती आहे. ज्याला काय एखादी वस्तू जास्त भेटली ती गप असते एकदम, असं दाखवते काहीच झालं नाही, जाऊ दे आपलं, भेटली तर कशाला सोडायची, आहे का नाही. पण विषय काय झाला, आता मला सांगा, हे जे काही ह्याचा पप्पा आहे, ह्यानं जर सगळ्यांना सुरुवातीला जर 4 4 4 4 चॉकलेट दिली असती, भांडण लागलं असतं का, अजिबात नाही. मग दाद्या, हिथं प्रत्येकाला मिळालेली चॉकलेट कशी आहे ती समान आहे ती, बरोबर आहे का. म्हणून दाद्या, आता बघ हिथं काय झालं, कमी जास्त झालं असतं तर गडबड झाली, बरोबर आहे का. मग सरासरी म्हणजे काय दादा, हे जे आहे ह्यालाच आपण सरासरी म्हणत असतो. मग थोडक्यात काय, आता एवढं करायची गरज नव्हती, मग काय केलं असतं, तिनं सरळ सरळ काय केलं असतं, सगळ्यांची चॉकलेट मोजली असती, किती आहे ती 20, खायला लोक किती आहे ती 5. मग ह्या सगळ्यांच्या चॉकलेटच्या संख्येला जर 5 न भागलं असतं, 5 चोक 20 असं डायरेक्ट आलं असतं. मग दादा आजपासून एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कोणची, सरासरी म्हणजे काय, तर सरासरी बरोबर एका शब्दात जर बोलायचं असेल, सर्वांना समान, सला काना लावायचा नाही, सर्वांना समान, किंवा ह्यालाच आपण असं पण म्हणतो प्रत्येकी समान, प्रत्येकी समान दाद्या. सरासरी म्हणजे काय, प्रत्येकी समान. बस. मग आता ह्याच्यासाठीच मग पुस्तकात फॉर्म्युला बनवला सरासरीचा. काय बनवला दाद्या,
सरासरी बरोबर जर समजा तिथं 5 संख्या असतील 10 संख्या असतील तर सरासरी म्हणजे दाद्या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि त्या सर्व संख्यांच्या बेरजेला एकूण संख्येनं भागायचं. उदाहरण बघूया आपण. परत एक दुसरं उदाहरण बघूया. समजा तुला मी असं एक उदाहरण दिलं. कसं? 25, 40, परत 50, 35 आणि 60 ची सरासरी काढायची. ह्यांची काय काढायची दाद्या मला? सरासरी किती? ह्याची काय करायची मला? सरासरी काढायची. मग आता मी काय बोललो बाबा? सरासरी म्हणजे काय? सर्व संख्यांची बेरीज. ही एकदम गावठी कार्यक्रम. सगळी दुनिया अशी करते, तू पण असंच करतो. आता मी पण तुला तसंच करून दावतो. बघ, ह्या सगळ्यांची सरासरी म्हणल्यावर काय करणार तू? मग सरासरी म्हणजे तुला माहित झाले ह्या सगळ्यांची बेरीज करायची. मग भावा ह्या दोघांची बेरीज कर. बरं जाऊ दे, आता तुम्हाला मी असल्या बेरजा शिकवतो. आता मोजत बसू नको. सगळं एकदम गोल गोल छान छान आकडे दिले ते काय कर? 10-10, 20-20च्या नोटा मोज. 20, 60 आणि 110, 140 आणि 60 किती झालं दाद्या? किती झालं? 140 आणि 60 200 आणि वरचं 10 झालं किती? 210. बघ परत एकदा. 6 आणि 3 9 5 14 आणि 4 18 आणि 2 20 म्हणजे 200 आणि 5 आणि 5 10 210 झालं. सर्व संख्यांची बेरीज नसल सुधरत तर तुम्हाला माहित आहे, तुला 10वीचा पेपरचा फील येणार. एकदम प्रेमानं कार्यक्रम करणार आहे का नाही? असं कुठून करणार? 50, 35 आणि 60 आणि भागिले एकूण संख्या किती आहेत बावड्या? 5. मग परत आता बेरीज केली आपण 210. त्याला जर 5 न कापलं काय होईल? 5 चोक 20, 5 दुनी 10. मग झालं काय दाद्या? 42. सरासरी किती आली? 42. ठीक आहे. मग माझं काय म्हणणं आहे, ही झाला एक तरीका. बरोबर आहे का? सरासरी म्हणजे काय? थोडक्यात सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकदम करेक्ट आहे. मग माझं काय म्हणणं आहे भावड्या, एवढं करत बसण्यापेक्षा हे तर आहेच, हे तुझ्यापासून कुणी हिसकावून घेणार नाही. तुझा माल तुझ्यापाशी सेफ आहे दादा, हे सगळ्या दुनियेला माहित आहे. पण तुला मी अजून एक वेगळा विषय लावतो. वाटला तर बघ कसा वाटतोय. ठीक आहे. एक दुसरा विषय लावतो भावा. कसा बघ? हेच गणित आहे. फक्त मी काय करतो, इकडे बघ. ही जी सरासरी काढली आता 42 आली तुला माहित आहे बरं का? मग मी काय करतोय, ह्याला एक तुला तरीका सांगतो दुसरा. कसा बघ? सगळ्यात पहिलं काय करायचं दाद्या, जेव्हा तुला सरासरी काढायची असते तर तू काय करू शकतो, इथं संख्या येत्या 25 ते 60 ह्यांच्या मधली कुठली पण मनानं, म्हणजे 25 सगळ्यात बारकी संख्या आहे आणि हायेस्ट 60 आहे. मग आपल्या जे काही 1, 2 आहे ती त्यातल्या 25 पासून 60 पर्यंत तुझ्या मनाला येईल वाटेल तो एक आकडा आपण सरासरी म्हणून मानायचा. मग आता काय जर म्हणले सर 25 मानल्यावर चालते का? चालते. बरं बारका मानला तरी चालतो पण डोक्याला ताप होतो. म्हणून काय करायचं, अशी संख्या आपल्या मनाने एक मानायची. आपल्याला जर बारका असताना म्हणलं मनात एक संख्या धर आणि तो धरायचा, परत मनात त्यात तेवढंच मिसाळ, परत त्याला 4 न भाग, हे असलं काहीतरी कोडी बिडी करायची. बरोबर आहे का? तसं मी काय बोललो, सगळ्यात लहानी संख्या 25 आहे, सगळ्यात मोठी संख्या 60 आहे. तर ह्याच्या म्हणजे तुझ्या मनानं ह्यांच्यामधली कुठली पण एक संख्या दादा काय करायची, आपण सरासरी म्हणून मानायची. मग मी काय करतो, 40 मानलं तरी चालतंय, 30 कुठला पण आकडा मान दादा, सगळीकडून उत्तर सारखंच येते. मग मी काय केलं, सरासरी आपण 40 मानली. काय मानली? 40. मग आता काय करायचं, प्रत्येकाला 40 बनवायचं. बनवायचं म्हणजे काय करायचं, 40 बरोबर तुलना करायची आणि त्यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे तेवढा बघायचं. मग आता दाद्या हे 40 ला कितीने कमी? 15 कमी. मग वजा 15 लिहायचं. 40 पेक्षा 15 कमी. मग आता हे 40 ला 40 सारखं आहे म्हणजे काहीच नाही, त्याला काही छेडायचं नाही, हाय असं ठेवून टाकायचं. परत हे 40 ला किती जास्त आहे दाद्या? 10 जास्त आहे. 40 ला किती कमी? 5 कमी. आणि हे 40 ला किती जास्त आहे दाद्या? 20 जास्त आहे. मग आता तुला चांगलं माहित आहे, 1, 2 मध्ये 5 जास्त आणि 5 कमी. बघ की दाद्या, 5 जास्त आणि 5 कमी म्हणजे अधिक 5 आणि वजा 5 एकमेकाला खटतात ना. जर तुला कुठं असं अधिक 5 दिसलं आणि परत वजा 5, तर ह्या दोघांचा जर मधला गॅप काढला तर शून्यच असतोय. किंवा अधिक 5 ला वजा 5 कापून टाकायचं. मग तसंच काहीसं करतोय भावड्या. लक्ष दे आता. मी काय करतो, हे वजा 15 हे शून्य सोडून दे, ह्याचं काही टेन्शनच नाही. मग मला काय म्हणायचंय, वजा 15 आणि अधिक 10. हे बऱ्या, वजा 15 आणि अधिक 10 झालं किती? वजा 5. बरोबर आहे का? मग हिथं वजा 5 आहे, हिथं वजा 5 आहे, झालं किती? वजा 10 झालं. आणि भावा वजा 10 अधिक 20
-10 + 20 किती असतं? +10 म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्यामध्ये जास्तीचं 10 आले, पण सरासरी म्हणजे तुला माहिती आहे सगळ्यांना समान करायचं आहे, म्हणून हा जो पण गॅप आहे त्याला तेवढं एकूण संख्या किती त्या 5 त्याला 5 न कापायचं. मग किती आलं दाद्या? 2. अधिक असेल तर +2, वजा असेल तर -2. मग इथं किती येणार आहे? +2. फक्त ह्याच्यामध्ये +2 टाकायचं, तुझी सरासरी झाली 42. येते लक्षात? आता एखादा म्हणला सर मी समजा ही घेतलं असतं काय 55 घेतलं असतं तर काय झालं असतं बघ. 55 घेतल्यावर काय मग लय येडं वाकडं काहीतरी उशानं बनवून करण्यात काय पॉईंट नाही. माझं काय म्हणणं आहे असं मान की तुला तिथला मधला फरक काढताना सोपं जावं. एखादा म्हणला सर मी समजा 37 घेतलं तरी चालते, मी नाही म्हणत नाही चालते, पण तुला पण त्यांच्या मधला गॅप काढायचा आहे, म्हणून घेताना संख्या अशी घ्यायची. ठीक आहे, मधली सेंटर काढायचा 55, 25 आणि 60. त्याच्यामध्ये कुठं पण एक मानू शकतो तुझ्या मनानं, कुठली पण मान, तसं काय नाही. तुला पाहिजे तर दुसरी एखादी संख्या मानून दाखवू शकतो मी. ठीक आहे, त्यापेक्षा आपण डायरेक्ट काय करूया, दुसरं एक्झाम्पल घेऊया. आता बघ सर्व संख्यांची बेरीज. आता मला माहित आहे एवढं मी सगळं सांगतोय तर काही जण म्हणले असते सर एवढा कुटाणा करस तर ते बरं आहे ना, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मी कधी नाही म्हणले, ते बेस्टच आहे, पण मला सांगायचंय अशा पद्धतीनं पण सरासरी काढता येते. आणि ज्याला हे थोडंफार अक्कल असेल, आता दादा हिथं छान छान आकडे होतं म्हणून ठीक आहे रे, आता एकदम मी भंगाराकडे घेणार आहे, तुला कळून कसं दुखतं ते बघ, लक्ष दे. असं दिलं तुला मी, कसं आणखीन घेऊया म्हणजे तुला कळलं, जरा प्रॅक्टिस करू जरा. 93, 68, 75, 86 आणि दिलं 36. ठीक आहे, असं काय नाही. काय जण म्हणले सर तू सारखं सारखं 5-5 संख्या का घेतो, 7-8 घे. अरे मी म्हणतो 50 घे, काय फरक पडतो? तुला सांगायसाठी घ्यालोय ना मी. बघ लक्ष दे. आता परत सरासरी आपण आपल्या मनानं काय पण मानायची. काय पण म्हणजे म्हणशील 1525 मानूया का? मी सांगताना काय सांगितलं, ह्यांच्या मधला कुठला पण एक आकडा मानला तरी चालतो. ठीक आहे, एकतर ह्यांच्या मधलाच एक आकडा मान किंवा हे सोडून रेंज बघायची 36 पासन 93च्या मधला कुठला पण एक आकडा तुझ्या मनानं मानू शकतो. ठीक आहे बावड्या, मग मी काय करतोय इकडे बघ, एकतर 75, 70 मानतो मी. असं काय नाही, तू कुठलं गोल्डन नंबर मानायचा जेणेकरून दादा थोडं इकडे तिकडे ऍडजस्ट करायला बरं पडतं आहे का नाही. असं काय नाही, 79 मानलं तरी चालते. मग मी माझ्या मनानं सरासरी किती मानली? 70 मानली. मग आता काय करूया, परत चेकिंग चालू. बघ भावा काय करायचं, प्रत्येकाच्या मधला गॅप काढायचा. 93, आता हे 70 ला 93 किती जास्त आहे? +23, म्हणजे प्रत्येकाला 70 बनवायचंय दाद्या. म्हणजे थोडक्यात हे 70 ला कितीने जास्त आहे? +23. प्रत्येक संख्येची 70 बरोबर तुलना करायची. 70 करणं म्हणजे तिथं खुडून 70 नाही लिहायचं. 70 ला कितीने जास्त आहे? आपण मानताना यंदा सरासरी म्हणून ह्या प्रत्येकाला 70 समजले. मग ह्यो जास्त किती आहे? 70च्या वर 23 आहे. हा 70 ला किती कमी आहे? 2 कमी आहे दाद्या. हा 70 ला किती जास्त आहे? 5 जास्त आहे. 70 ला 16 जास्त आहे. आणि दाद्या हे 70 ला किती कमी आहे? 34 कमी आहे. तेवढा गॅप काढता आला पाहिजे. ठीक आहे, 34 कमी. मग आता काय करायचं, कमी जास्त वाले कापून टाकायचे. चल बर, आता इकडे बघ, एक काम करू आपण, काय +23 आणि +5 किती झालं दाद्या? +28. मग हे +28 इकडं आला तर तुला बरं पडेल. +28 आणि -34 काय असतं दाद्या? -6. म्हणजे थोडक्यात हे 28 रुपये आणि हे -34. 28 रुपये होतं 34 रुपये खर्चलं, -6 धरायचं म्हणजे उसनं घेतलं. मग हे -6. मग आता ह्या दोघांमध्ये -6 + 10 किती झालं? +10. आणि ह्या दोघांचा विचार केला तर दाद्या किती आलं? +8 आलं. चेक कर एकदा बघ. मग +8 म्हणजे सगळ्यात 8 राहिलं. मग आता हे 8 काय करणार तुला सांगितले मगाशी. 8 किती लोक आहे ती? ह्या 5 जणांमध्ये वाटायचं. अधिक आले, वजा आलं असतं तर वजा केलं असतं. मग 5 न कापायचं दाद्या. 5 एके 5 राहिलं 3, भाग जात नाही दशांश चिन्ह. 5 × 30 म्हणजे +6. तर ह्याच्यामध्ये अधिक वजा असेल तर वजा केलं असतं. 70 मध्ये 1 वाढवलं तर 71.6. तुम्ही काय करा, सगळ्यांची बेरीज करून भागिले 5 करा. 71.6 नाही आलं तर मला सांग. येते लक्षात? येते लक्षात? मग आता दाद्या हे जे काही गणित देणार आहे ह्याच पद्धतीनं सोडवायचं. ठीक आहे, ह्याच पद्धतीनं सोडवायचं आणि मला काय करायचं दाद्या, कमेंट करून सांगायचं. ठीक आहे, इथे 1-2 गणित देतो तुला, सेम टू सेम मेथड वापरायची दाद्या. बघू किती जण काढतात करेक्ट. एकदम करेक्ट काढायचं आणि हीच मेथड लावायची, कॅल्क्युलेटर लावायचं नाही दाद्या.
आईची शपथ आहे तुला, ध्यानात ठेव. बघ 96 पुढे जा द्या 114 85 89 74 68. ठीक आहे बावड्या, ह्या सगळ्यांची काय काढायची, सरासरी काढायची, ध्यानात ठेव. ठीक आहे, यांची सरासरी किती येते ते काढायचं. सरासरी किती, बरं जाऊ दे ती लिहित नाही. परत आणखीन एक घे 119 120 100 95 83 107. ठीक आहे दाद्या, ह्याच पद्धतीनं आता तुला कळलंच असेल काय मानायचं, मनातल्या मनात ठरलं पण असेल ह्याला ही मानू त्याला ती काय मानायचं ती मान, आणि जे काय उत्तर येते दाद्या कमेंट करून सांगायचं. ठीक आहे बावड्या, मेथड आवडली लाईक कर बावड्या. ओके, पुढे जाऊ आपण, लक्ष द्या. आता इथं प्रश्न बघ, आता कसा आलाय प्रश्न, पेपरातला प्रश्न आहे बावड्या. बघ काय साधा स्थिर कुठे काय दिले, गीताला 6 विषयात मिळालेले गुण पुढील प्रमाणे आहेत 84 70 73 67 91 65. तर तिला सरासरी किती गुण मिळाले, तू काय करणार, सगळ्यांची बेरीज भागिले 6 विषय म्हणल्यावर 6 न भागलं तरी चालतंय. पण आता मी काय करतोय, परत आपल्या स्टाईल मध्ये करतो, तुला आवडलं तर घे, आहे का नाही. 70 73 67 91 65 सगळ्यांची बेरीज कर, मी नाही म्हणत नाही, पण तरी पण जरा थोडं काय नवीन माणसाला शिकाय भेटले मी तर मग तू वर पाडून घेतलं पाहिजे. विद्यार्थ्याचा असाच ऍटिट्यूड पाहिजे दाद्या, नवीन काय शिकाय भेटले की असं वारा पाडायचं, नुसतं वारा पाडायचं. येते लक्षात. आता तिथं मी शिकवतोय तर तरी काय तिथं बसून काय काय वे करते, काय करणार, टकोर झालं ना, काय गरज आहे का पण एवढा शानपणा करायची, गप आपलं गावते आपलं ठरल्याप्रमाणे इज्जत मध्ये, कशाला रिस्क घ्यायची, रिस्क है तो इश्क है भावा. ठीक आहे, बघ आता लक्ष दे, आपण काय करू, तिची जे काय सरासरी मार्क आहे ती आपल्या मनानं काय पण मानूया, काय पण मानूया. मी काय करतो, ह्यांच्या मधला 70च धरतो, चल 70च धरून टाक, चालते. असं काय नाही, 75 मान 80 मान 71 मान 68 मान काय मानायचं ती मान. मग मी काय करतो, हे किती जास्त आहे दाद्या, 14 जास्त आहे, हे 70 म्हणजे 0, त्यामुळे ह्याला काय धरायची गरज नाही, सोडून दे. हिथं किती जास्त आहे, 3 जास्त आहे, हिथं किती जास्त कमी आहे, 3 कमी आहे, हिथं किती जास्त आहे, 21 जास्त आहे, आणि हिथं किती कमी आहे दाद्या, 5 कमी. सगळ्याला 70 बरोबर तुलना केली, जास्त असेल तर किती जास्त आहे बघितलं, कमी असेल तर किती कमी आहे तेवढं बघितलं. मग आता कमी जास्त वाटे कापून टाकायचे, खप कापायचे दाद्या. हे +3 -3 तर कटलंच. ठीक आहे भावा, इकडे बघ, एक काम कर, काय ह्या दोघांचा विचार केला तर +16 येणार का नाही, बघ की, +21 - 5 +16, आणि ह्या दोघांचा जर विचार केला दाद्या 16 आणि 14 किती असते दाद्या, 30 असते. 16 आणि 14 किती बावड्या, 30, बरोबर आहे का. मग आता 30 जास्त आहे, कसलं आले, जास्त आहे. मग ह्या सगळ्यामध्ये काय करणार आहे, ह्या सगळ्यामध्ये मग आता किती जण आहेत दाद्या, 6 जण आहेत. मग 6 न काप 6 पंचे 30, म्हणजे 5 जास्त येणार आहे, म्हणजे सरासरीपेक्षा दाद्या 5 वाढवायचं आहे दादा. ठीक आहे, मग किती आलं, 70 आणि 5 किती आलं, 75. मग असं कुठं आहे बावड्या, बी फॉर बाहुबली. येते लक्षात बाबा, येते. आता जाऊ पुढं, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न काय दिले बाबा, बघ 25 27 29 31 33 या सर्व संख्यांची सरासरी किती म्हणले बाबा. आता परत मगाशी केलं तसं करू शकतो, पण इथं एक खतरनाक तरीका सांगतो. आता बघ दाद्या, आता जरा थोडं संख्यांचं ऑब्झर्वेशन कर. काय 25 27 29 31 33 काय रे बाबा, विषम संख्या त्या, किंवा ह्यांच्यामध्ये 2-2चा फरक आहे असं म्हणू शकतो. मग दाद्या एक गोष्ट आजपासून ध्यानात ठेवायची, ही लय कामी येणार आहे मोठे मोठे एक्झाम्पल सोडवताना, ह्याच्यावर लय खतरनाक प्रश्न बनतात. पुढे आपण काय घेतलेत प्रश्न, बघ आता भावा, आधी तू एक गोष्ट समजून घे. काय, सगळ्यात पहिलं, जर आता 2 संख्या, बरं का, आता इथं लक्ष दे, काय 25 आणि 27 मध्ये कितीचा फरक आहे बावड्या, 2चा. इथं कितीचा आहे, 2चा. म्हणजे फरक कसा आहे बावड्या, सारखा आहे. फरक कसा आहे, सारखा. मग मी काय म्हणतो, जर लगतच्या म्हणजे चिटकून, बरं का, लगतच्या
दोन संख्यामधील फरक, मग ते सम विषम मॅटर करत नाही, मधला फरक 4 असू दे 5 किती पण असू दे, फक्त सारखा पाहिजे, त्यालाच दाद्या आपण अंकगणितीय श्रेणी म्हणतो. आणि तो टॉपिक आपण घेतलेला आहे. ठीक आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तो एकदा बघून घे, हे नेमकी काय भानगड असते, कसं असतं ते. ठीक आहे, बघ, जर लगतच्या दोन संख्यामधील फरक सारखा आहे म्हणते, सारखा असेल तर सरासरी कशी काढायची बघ दादा. फरक सारखा असेल तरच्या आधी आपण असं लिहूया, व एकूण संख्या म्हणजे तिथं असणाऱ्या एकूण संख्या म्हणजे बावड्या 5 संख्या आल्या, 7 आल्या, 10 आल्या, 15 आल्या, 50 आल्या, एकूण संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतील. म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतं, कळतं तुला, 10, 15, 20च्या आसपास. एकदम 200-250 संख्या दिल्या होतं तिथं वेगळा विषय, ते नंतर बघू. एकूण संख्या काय असतील, विषम असतील दाद्या. म्हणजे तिथं दिलेल्या सगळ्या संख्या विषम नाही, एकूण संख्यांची जो आकडा येणार आहे, म्हणजे कळलं मला 5 एकूण संख्या येते, तर 5 आकडा कसा आहे, विषम आहे. 7 आहे त्या 7 आकडा कसा आहे, विषम आहे. तिथं असणार एकूण संख्या 11 आहे, 11 आकडा कसा आहे, विषम आहे. एकूण संख्या विषम असतील तर सरासरी कशी काढायची दाद्या, तुम्ही अक्षराला इग्नोर करा. ठीक आहे, आधीच आपलं मोत्यासारखं अक्षर आहे. ठीक आहे बावड्या, तू फक्त कन्सेप्ट बघ, सरासरी कशी काढायची असते बघ भावा, लक्ष दे. आज त्यात लय सुपर आले बघ भावा. मग आता सरासरी कशी काढायची, सगळ्यात पहिलं तिथं संख्या किती आहेत बघायच्या. जसं की इथं ही पहिली संख्या असणार आहे, ही दुसरी, तिसरी, चौथी, 5वी. आता एकूण संख्या किती आहे, त्या 5 आहे त्या द्या. मग 5 आकडा कसा आहे, विषम आहे. ह्यात काय दिलंय मॅटर करत नाही, एकूण संख्या विषम आहे, त्या 5 आहे त्या, बरोबर आहे का बावड्या. मग आता सरासरी म्हणजे काय तुला ध्यानात ठेवायचं, सेंटरची संख्या. आता 5 मध्ये सेंटरला कोण आहे, मध्यभागी कोण आले, इकडं 2 गेले, इकडं 2 गेले, तर ही सेंटरची संख्या दाद्या काय असते, सरासरी असते. काय असते, सेंटरची संख्या सरासरी. तू सगळ्यांची बेरीज करून भागिले करणार आहे, पण मी म्हणतो डोळ्यानं उत्तर येत असं तर काय एवढा उद्योग करायचा, येते लक्षात. मग अशा वेळेस काय असते, सेंटरची संख्या सरासरी असते. मग आता इथं बघ, तुला पाहिजे तर दोन्ही पद्धतीने दाखवतो. एक आता ज्येष्ठ आपण बघितलेली पद्धत इथं दिलंय बघ, 25, 27, 29, 31 आणि 33 ह्या सगळ्यांची सरासरी काढायची. मग तू काय केलं, तुझ्या मनानं समजा 30 मानलं, मगाच्या सारखं काढून धावतो. आणि मग आपण काय केलं, तुझ्या मनानं सरासरी काय केली भावा, 30 मानली. मग आता 30 मानल्यावर काय झालं, इथं 5 कमी, इथं 3 कमी, इथं 1 कमी, इथं 1 जास्त आहे आणि इथं 3 जास्त आहे, बरोबर आहे का. मग आता लक्ष दे भावा, कमी जास्त वाला कापायचंय तुला सांगितलंय मगाशी, बरोबर आहे का. मग आता लक्ष दे, काय झालं, हे 3 जास्त आणि 3 कमी कटलं, हे एकमेकाला कटलं, राहिलं किती, -5. मग आता इथं 5 जण आहे, ते 5 मध्ये 5 कापले तर 1 कमी होणार ना, म्हणजे येणाऱ्या ह्याच्यातनं 1 कमी करायचं, उत्तर काय आलं, 29. मग इथं बघ बर, सेंटरला कोण आहे. मग मी म्हणतो एवढा कुटाणा करूस तर तुला कळलं होतं, काय कळलं होतं, ह्यांच्या मधला फरक कसा आहे त्या 2 2 2 2, म्हणजे मधला फरक सारखा आहे. आणि एकूण संख्या त्या दाद्या तिथं 5 आहे त्या. मग 5 आकडा कसला आहे, विषम आहे. मग सेंटरची संख्या दाद्या तुझी काय असते, सरासरी असते. म्हणजे याचं डोळं झाकून लिहायचं होतं, कळतंय. मग आता पुढचा प्रश्न बघ बर, लक्ष दे. आता सगळ्यांची बेरीज करून तर काढू शकतो. आता तुला आज एक नवीन माहित झाला, जुना विषय तुझ्या ओळखीचाच आहे. जुना विषय सगळ्यांना माहित असतोय का नसतोय. मग ह्या सगळ्यांची बेरीज करणार आणि भागिले किती संख्या दाद्या, 3 आणि 3 6 आणि 1 7, 7 न भागणार, 100% सरासरी बरोबर येणार दाद्या. पण टाइम पण जाणार ना. मग मी म्हणतो एवढं करूस तर जरा डोळ्यानं कार्यक्रम करायला शिक लागा. बघ बर, ह्यांच्या मधला फरक कितीचा आहे, 4चा. 4 4 4 4 4, फरक सारखा आहे. आणि एवढं लिहित नाही बसायचं, डोळ्यानं कळतं का, मधला गॅप काना 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 काढून घ्यायचा. मग एकूण संख्या मोज, 1 2 3 4 5 6 7, 7 आकडा कसा आहे बावड्या, विषम आहे. मग विषम असेल तर सेंटर मध्यभागीची जी काही संख्या असते बावड्या, तीच आपल्यासाठी काय असते, सरासरी. मग इथं सेंटरला कोण आहे बावड्या, 7 म्हणल्यानंतर 3 इकडे जाणार, 3 इकडे जाणार, बरोबर 4 नंबरची संख्या, तेवढं तर कळतं ना सेंटर. मग हीच दादा तुझी काय असते, सरासरी असते. येते लक्षात. मग इथं सरासरी काय असणार आहे, 72. सी फॉर कट्टाप्पा.
येते लक्षात? काढून बघ दाद्या, उत्तर तेच येणार आहे. ओके, विषय समजला का? तर अशा काही नवीन गोष्टी शिकाय भेटल्या तर दाद्याच्या डोक्यात फिट करायच्या आणि डायरेक्ट युद्धाच्या वेळीच बाहेर काढायला. तर तुझं युद्ध कोणचं असते? पेपर. कोणाला कापायला आणि मारामारी करायला जायचं नाही दाद्या. आता महाराजांच्या काळासारखं आपल्याला काही तलवार घेऊन लढायला जायचं नाही. ही पेन हेच आपली दाद्या तलवार आहे, हत्यार. ठीक आहे, बस. मग जाऊ पुढे आपण. हा, तर बघा भावांनो, आता आपण जे काय बघतोय, जे काय शिकतोय, आता सरासरीतलं मी तुला काय केलं, तुझी जी आवडती मेथड आहे ती तर सांगितली, पण त्याच्या जोडीला नवीन काय असेल तर दादा आपल्या पूर्ण बॅच मध्ये प्रत्येक ठिकाणी तुला खतरनाक असं नवीन नवीन ट्रिक बघायला भेटणार भावा. ठीक आहे, तर बघा, ह्या गणेश उत्सवानिमित्त दादा खास ऑफर ठेवलेली आहे आपण. गणेश स्पेशलची बॅच दाद्या 999 ची डायरेक्ट 599 ला आहे. त्यासाठी तुला काय करायचंय भावा, हा बाप्पा 400 हा कुपन कोड वापरायचा आहे भावा. आणि बुद्धिमत्ता स्पेशलची बॅच आहे 599 रुपयाची दाद्या 399 रुपयाला आहे. येते लक्षात? आणि भावा अवघे 2 दिवस शिल्लक आहे ती ही ऑफर चालणार आहे, कारण अनंत चतुर्थी झाल्यानंतर ही ऑफर संपणार आहे भावा. येते लक्षात? त्यामुळं आणि हो 27 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर पर्यंत ठेवलेले 2 दिवस शिल्लक आहेत भावा फक्त. तर ह्या सुवर्ण संधीचा लाभ घे, तुझ्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर कर. ठीक आहे, आणि महत्वाचं ही बॅच जी असणार आहे भावड्या, किती असणार आहे? 9 महिन्यासाठी असणार आहे. म्हणजे तू पेमेंट केल्यापासून करेक्ट 9 महिने, आणि इथून माग मी जे पण शिकवलंय ते सगळे व्हिडिओ तू पेमेंट केल्या केल्या एका सेकंदात येणार दादा. आणि इथून पुढचा जो पण सिलेबस आहे तो लाईव्ह प्लस रेकॉर्ड, म्हणजे लाईव्ह होणार आणि परत हाय असा तुझ्या, आणि तू पहिल्यापासून व्यवस्थित बघत ये, एक नंबर कळते दादा, काही अडचण येणार नाही. येते लक्षात? आणि एक व्हिडिओ तू किती पण वेळा बघू शकतो, त्याला लिमिट लावलेलं नाही, अनलिमिटेड कार्यक्रम आहे. येते लक्षात भावा? तर बॅच घे, आणि महत्वाचं येणारी जी काय आपली पोलीस भरती, त्या पोलीस भरतीला पण कामी येणार. आणि त्याच्या पलीकडे जाऊन दादा एखादा कोण म्हणला सर ही बॅच राज्यसेवेला चालते का? हो 100% चालते. कंबाईनला चालते का? हो 100% चालते. कारण आपण लेवल दाद्या बेसिक टू ऍडव्हान्स आहे, एकदम 0 पासून बॅच चालू केलेले, हळूहळू लेवल वाढत जाणार आहे. येते लक्षात? जास्त लेवल म्हणजे एकदम तू उद्या आता पोलीस भरती तयारी करतो, तुला वाटलं उद्या नाही मला आता डिपार्टमेंटल द्यायचे, 100% दादा फायदा होणार आहे. कंबाईनवाल्यांसाठी पण फायदा आहे. येते लक्षात? मग त्यासाठी काय करणार दादा, गुगल प्ले स्टोअरला जायचं आणि आपलं सोमनाथ डोंबेस अकॅडमी या नावाने ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. आणि ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर दादा रजिस्टर कर आणि ही बॅच परचेस करू शकतो. फक्त 2 दिवस शिल्लक आहे. जर बॅच घेताना जर तुला काय अडचण वाटली दादा, तर हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 81 8001 8120, या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज कॉल करू शकतो. येते लक्षात? पुढे जाऊ दादा आपण. बघ आता परत पुढे दिलंय, आता काय दिलंय? हा, आता इथं सीन काय झालाय दाद्या, बघ मागाशी मी काय बोलतो, एकूण संख्या कशा येत्या, एकूण संख्या कशा येत्या बघ, परत एकदा चेक कर ना, फरक कितीचा आहे? 2चा. इथं फरक कितीचा आहे बावड्या? 2चा. इथं कितीचा? 2चा. इथं पण कितीचा आहे? 2चा. म्हणजे फरक 2-2चा आहे दादा, बरोबर आहे का? मग फरक 2चा आहे म्हणजे सारखा आहे, पण एकूण संख्या काय येत्या? एकूण संख्या दादा 3 आणि 3 6 येत्या. एकूण संख्या 6 आणि 6 आकडा कसा आहे दादा? सम आहे. मग जेव्हा एकूण संख्या सम असते तेव्हा सरासरी काय काढायची? आता ती मगाच्या सारखं एवढं लांबडलच काही लिहित बसत नाही. बघ सरासरी काय करायचे, आता 6 जण आहेत ती, असं समजा 6 मित्र आहेत ती, आणि असं हातात हात घेऊन उभा येते. ठीक आहे, असं 6 जण. ठीक आहे, मग तू बरोबर मी म्हणलं याचे 2 समान भाग कर, तर काय होणार बघ आता, लक्ष दे. असा यांचा हातात हात आहे, साखळी एक प्रकारची. मग तुला जर बरोबर 2 तुकडं जर पाडायचं असतील दाद्या, तर तू काय करणार, सगळ्यात पहिलं 3-3, तर बरोबर हितनं कापणार दादा. म्हणजे हा अखंड गॅप जर 4चा असेल, हा 4चा, हा 4चा, मग हा अखंड 4चा समान असल्यामुळे हा 2 होईल आणि हा 2 होईल. येते लक्षात? मग सरासरी काढताना काय असणार आहे दाद्या, ह्या संख्येमध्ये 2 मिसळायचं, डायरेक्ट तुला सरासरी भेटते. किंवा इकडच्या संख्येमधनं 2 कमी करायचं, मग इथं जी पण संख्या आहे त्याच्यात 2 टाकले की डायरेक्ट सरासरी भेटून जाते. मग इथं बघ बरं आकडं 71 73 75, आता ही 4चा फरक असल्यानंतरच आहे. ठीक आहे, मग आता इथे एक काम करू, आपण वरच्या वरच विषय मिटवून टाकू यांचा. इथं बघ कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे दाद्या. ठीक आहे, खाली 4चा होता, मी एक एक्झाम्पल साठी सांगून दिलं तुला. ठीक आहे बाबा, मग इथे कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. मग 2चा फरक आहे म्हणल्यानंतर तू काय करणार, 2
चा फरक आहे म्हणजे मधला फरक सारखा आहे. मग तुला मी आत्ताच काय सांगितलं जस्ट, जर लगतच्या म्हणजे एका पाठोपाठ एक येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक कुठल्या पण दोन घे की, ह्या दोन घे, ह्या दोन घे, ह्या दोन घे, कुठल्या पण दोन संख्या घेतल्या आणि त्यांच्या मधला जर फरक सारखा असेल भावा आणि एकूण संख्या जर कशा असतील सम असतील, मगाशी विषम होतं, विषम म्हणजे सेंटरचा, पण आता सम आहे त्या दाद्या, मग सम म्हणल्यानंतर यांचा सेंटर दादा 3 3 गेले, हितनं कटणार आहे, मग अखंड 2चा गॅप आहे, तर हा तुकडा 1 असणार आणि हा तुकडा 1 आहे, 75 मध्ये 1 टाकला 76, तर यांची सरासरी किती असणार आहे दाद्या 76. पाहिजे तर तू कॅल्क्युलेटर घे, तुला काय करायचे कर आणि उत्तर काढ. 2 सेकंद शक्य नाही, पण तू जर प्रॉपर सोडवायला गेला तर टाइम जाणार, पण हे उत्तर डोळ्याने येणार कसं, फक्त 2 सेकंदात. फक्त सेंटरची संख्या घ्यायची, ती कशी घ्यायची, आता 6 असल्यावर आता इथं चपचा गेला सेंटर का होत नाही, मग काय सांगितलं, बरोबर असा मधला नरसिंहासारखा असं छाताड फाडून टाकायचं त्याचं, आणि कळलं तुला, अखंड गॅपचं जर 2चा असेल तर हा तुकडा 1 आणि हा तुकडा, मग ह्या संख्येमध्ये हा टाकून ती 76, तर सरासरी किती आली दादा तुझी 76 आलेली. येते लक्षात, ऑप्शन नाहीत, काही गरज नाही ऑप्शनची. चल पुढं, इथं पण सेम तसंच आहे दाद्या. बघ आता एकूण संख्या मोजू आपण, 1 2 3 4 5 6 7 8. 8 आकडा कसा आहे दाद्या, सम आहे, बरोबर आहे का, विषम असतं तर बरोबर सेंटरची संख्या घेतली असते. मग आता आपल्याला माहित आहे, काय माहित आहे, आता बरोबर 8 म्हणल्यानंतर दादा हो इथं 4 आहे, 3 इथं 4, म्हणजे बरोबर ह्यांच्या मधला हा जो काही तुकडा आहे किंवा हा जो काही गॅप आहे तिथं येणार आहे सरासरी. मग ते कसं करणार, त्यासाठी आपण फक्त बघायचा फरक, कितीचा फरक आहे बावडे, इथं 4चा फरक आहे, इथं कितीचा फरक आहे 4चा, मग अखंड 4 असणार आहे. मग माझं काय म्हणणं आहे बावड्या, हा एवढा तुकडा 2 असेल आणि हा इकडचा 2 असेल, मग बघ की 33 मध्ये 2 टाकल्यावर किती येते 35, आणि 35 मध्ये 2 टाकले की 37. मग दादा सरासरी काय आली तुझी, सरासरी किती आली 35 आलेली. येते लक्षात, विषय समजला का, दोन गोष्टी सांगितल्या, एक जर दोन संख्यांच्या मधला फरक जर सारखा असेल तर एकूण संख्या विषम असतील, दिलेल्या संख्या सम आहे का विषम मॅटर करत नाही, तिथं असणाऱ्या संख्यांची संख्या, काय जो म्हणले काय होतं, अरे बाबा इथं बघ की ह्या संख्या त्या आणि ह्या एकूण संख्या किती, म्हणजे संख्यांची संख्या झाली किती 8. 8 आकडा कसा आहे सम आला दादा, इथं काय बघ की इथं विषय माहिती, इथं काय दिलंय मॅटर करत नाही, पण एकूण संख्या काय आल्या सम आल्या, तर बरोबर सेंटर म्हणजे तुझा काय असणार सरासरी. मग सेंटरला काय नाही म्हणल्यावर काय करायचं, हा अखंड जर समजा 5चा गॅप असता तर 2.5 2.5 झाला असतं, इकडं 2.5 आणि इकडं 2.5, मग 33 मध्ये 2.5 टाकला असतं तर दादा 35.5 झालं असतं. येते लक्षात, 33 मध्ये 2.5 टाकलं असतं तर 35.5 झालं असतं. ठीक आहे, काय पण असू दे, आता जाऊ पुढं. आता हे एवढं सांगतोय तरी पण काय लोकांच्या डोक्यात आलं असेल, काय अहो सर, समजा हिथं आहे त्या 5 10 11 12 ह्या संख्या किरकोळ आहेत सर, हाताच्या बोटावर मोजणे इतक्या, पण समजा इथल्या संख्या 100 150 आल्यावर त्यांचा सेंटर कसा काढायचा, आम्ही गावल का तरी हाताला काय. भावा मी सुरुवातीलाच काय बोललो, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संख्या असतील आणि एकूण संख्या जर, आणि कधी जर त्या दोघांच्या मधला फरक सारखा सारखा असेल, एकूण संख्या विषम असेल तर बरोबर सेंटरची मध्यभागीची संख्या म्हणजे सरासरी, पण एकूण संख्या जर सम असतील दाद्या, म्हणजे 6 संख्या असतील 8 असतील 10 असतील तर बरोबर मधनं फाडायचं आणि बरोबर अखंड तुकडा समजा 5चा असेल तर 2.5 2.5चा गॅप होईल, ह्या मागच्या संख्येमध्ये 2.5 टाकायचं असेल सरासरी. येते लक्षात, तसं मग बाबा जर समजा अनलिमिटेड संख्या दिल्या म्हणजे मोकार संख्या दिल्या 10 5 50 200 250 एकदम जास्त दिल्या, तर अशा केसमध्ये सरासरी कशी काढायची ते जरा एकदा बघूया. मग दादा बघ लक्ष दे, समजा तुला असं दिलं असतं, मी कसं, पहिली संख्या मी बोललो असतो काय 42, त्यानंतर समजा तुला दिलं 46, परत दिलं 50. येते लक्षात, असं करत 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 शेवटची संख्या 200 दाद्या, किती 200. मग ह्या सगळ्या संख्येची तुला काय करायचे सरासरी काढायचे. मग माझं काय म्हणणं आहे बाबा, आता ते लक्ष दे, विषय काय 42 46 50 डॉट 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 200 अशा एकूण जेवढ्या पण संख्या द्या ह्यांची काय करायची सरासरी. आता तू ह्याचा जर सेंटर चपचत बसला तर याडाच होणार दादा, काय सेंटर कसं कळायचं. मग दादा हिथं एक खतरनाक कार्यक्रम करायचा, कसा बघ, जुगाड डायरेक्ट ध्यानात ठेव, जेव्हा तुला मधला फरक सारखा आहे, बघ की दादा 4 आहे 4 आहे, मधला फरक सारखा असेल आणि
संख्या जास्त असतील, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या नसतील, तर अशा वेळेस सरासरीसाठी काय ध्यानात ठेवायचं दाद्या? पस प्लस शेस भागिले 2. आता काय जर म्हणले सर हे काय बोलतो तू असलं पस शेस? अर्धा द्या. पस म्हणजे पहिली संख्या, काय पस म्हणजे पहिली संख्या प्लस शेस म्हणजे शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. आता काय जर म्हणले सर समजा शेवटची संख्याच माहित नसली तर ती कशी काढायची? अंकगणितीय श्रेणीमध्ये बघितले जात्या. त्यासाठी मी बोललो डिस्क्रिप्शन मध्ये काय केलंय, लिंक आहे, त्याच्यावर जा, अंकगणितीय श्रेणी एकदा बघून की दाद्या शेवटची संख्या कशी काढायची, त्यांच्या बेरजा कशा, सगळ्या भानगडी घेतल्या तिकडं. ठीक आहे, मग झालं. आता इथं सरळ सरळ दिसतंय पस कोण आहे बावड्या? 42. शेस कोण आहे? 200. मग भागिले 2 कर, मग झालं किती? 242 भागिले 2 किती असते? 121. मग अशी सरासरी येणार. मग भावा हे सगळं फंड इकडं पण काम केलं असतं. पस प्लस शेस भागिले 2 ह्या दोघांची बेरीज कर, किती झाली दाद्या? 70. 70 भागिले 2 किती? 35. परत इकडे या, ह्या दोघांची बेरीज कर, 150 वरचं 2 किती झाले? 152. 152 ला जर दाद्या 2 न कापलं किती येते? 76. करेक्ट आहे, बरोबर आहे का? नेक्स्ट हे नाही, हे जाऊ इकडं. नेक्स्ट म्हणल्यावर तिकडे लांब चाललो आपण, आहे का नाही? हा, मग विषय कळला का? मग दादा ह्याच्यावरचा प्रश्न एक काय बघ आता, काय म्हणले? 15 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या 47 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असेल म्हणले. काय बोलले? 15 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या 47, म्हणजे दादा त्याला असं म्हणायचंय कसं, नीट समजून घे रे बाळा. ही 15 वाली पहिली, 15 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या 47, मग ही पहिली झाली, ही दुसरी. नैसर्गिक संख्या म्हणजे एकचा फरक असतो, ही दुसरी, ही तिसरी, अशी दादा तुला 47वी संख्या आधी काढावी लागल. मग तुला मी त्यासाठीच बोललो अंकगणितीय श्रेणी ध्यानात ठेवा. मग तुला कसं सांगितलेलं? 47वी संख्या पाहिजे म्हणून 47 लिहायचा. ह्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे दाद्या? त्या फरकानं गुणायचं. मग ध्यानात ठेव, एकच दाद्या 15 म्हणजे किती मिसळावं लागते? 14 मिसळावं लागते. 1च 15 अधिक 14 अंकगणितीय श्रेणीमध्ये दादा ह्याची लय प्रॅक्टिस करून घेतले, तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, मग चला 47 अधिक 14 किती झालं दाद्या? 61 झालं. म्हणजे इथली संख्या काय झाली? 61. मग झालं की आता हे तुझ्या ओळखीच आहे. मग काय सांगितलं? सरासरी काढताना काय ठरवलं ध्यानात? पस सरासरी काढतोय ना आपण, आता काय काढायला लागलो? सरासरी. पस पस पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. तुझ्यासाठी लिहायला लागली बरं का दादा, आता परत लिहित नाही. पहिली संख्या काय आहे? 15. शेवटची काय आहे? 61 भागिले 2 किती झालं दाद्या? 15 आणि 61 किती झालं? 66 आणि 10 76 भागिले 2 किती असते बावड्या? 38. मग ह्यांची सरासरी किती येते? 38. सी फॉर छत्रपती. येते लक्षात भावा? मग दादा हे जे काय तुम्ही आता बघताय, हे जे स्क्रीनशॉट काढत बसू नका. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे दादा, त्याच्यावर टेलिग्राम चॅनल जॉईन कर. नाहीतर हो इथं दिले मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर, नाही सरचे झालं लिंक वरनं काय करा, चॅनल जॉईन करून घ्या आणि इथं जे काही शिकवलं त्याची पीडीएफ डाउनलोड करा, मस्तपैकी प्रॅक्टिस करा. येते लक्षात? पुढच्या गणितावर जाऊयात आता. हा, काय दिले? परत तेच. आता इथं सरळ सरळ बोलले, काढायची नाही संख्या. 47 ते 93च्या दरम्यान म्हणले. 47 पासून 93 पर्यंत विषय वेगळा. जेव्हा त्यानं म्हणल 47 पासून 93 पर्यंत, त्यावेळी 47 आणि 93 दोघांना धरायचं आहे. पण दरम्यान म्हणले म्हणजे थोडक्यात तुला काय करायचंय? 47 आणि 93 ह्यांच्या, म्हणजे थोडक्यात असं आहे 47, 48, 49, 50 असं करत करत नैसर्गिक संख्येच्या ना दाद्या इकडं असेल 91, 92 आणि 93 दरम्यान म्हणले दाद्या. म्हणून काय करणार तू? ह्या दोघांना कापून टाकणार. ह्यांच्या मधल्या, दरम्यान म्हणजे हे दोघं सोडून राहिलेल्या मधल्या संख्येची सरासरी. मग झालं. थोडक्यात असं आहे 48, 49 पासून तुला सरासरी काढायची. मग तुला आता सांगितलं जर ह्यांच्या मधला फरक सारखा असेल आणि एकूण संख्या मो करायच्या, मोजत नको बसू, मग त्यांची सरासरी काढायची. काय सांगितलं? पस प्लस टेस भागिले 2. भावड्या 140 किती झालं रे? 140 भागिले 2 किती आलं? 70. मग ह्या सगळ्यांची ह्यानं मानलेल्या प्रश्नाची उत्तर काय आले? 70. सरासरी किती आली? 70. सी फॉर कट्टाप्पा. येते लक्षात भावा? व्हिडिओ आवडत असेल लाईक कर आणि तुझ्या मित्रांना शेअर करता द्या. असे आणि
ह्याच्या अगोदर आपण बरंच घेतले, रेल्वे, बोट प्रवाह, नुसतं हु हा हु, सूत्र बित्र इसरायचं दाद्या एकदम खतरनाक पद्धतीनं. जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही परत सांगतोय, एकदा ते सगळे व्हिडिओ बघून घ्या भावा. सूत्र लावायची गरज पडत नाही, येते लक्षात. आणि हिथं पण काही लय मोठा सीन नाही, सांगून दिलं कसं काय. आता काय जर म्हणले सर हिथं सूत्र आहे की, अरे ह्यात काही दम आहे का? पस प्लस शेस भागिले 2, पस शेस आहे का काय त्यात? तसलं नाही बरं, एक्स वाय झेड इसरून जायचं दाद्या तसलं. ठीक आहे. आता इथं काय बोलले ते ना, 28 पासून सुरू होणाऱ्या 66 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी. परत आता समसंख्याबद्दल बोलले म्हणजे त्याला असं म्हणायचं दाद्या, 28 पासून म्हणलंय म्हणजे 28 धरायचं. 28 समसंख्या 2 वाढत जाते, त्या 30, 32 आणि 66 पर्यंत म्हणजे शेवटची संख्या काय झाली? 66. आता मोजत बसू नको, सेंटर बिंटर काढू नको दाद्या, तुला आता माहित झाले सरासरी काय करतो. अरे समसंख्या असू दे, विषम असू दे किंवा नैसर्गिक संख्या यांच्यामधला फरक सारखाच असतो. कधी कधी हे न बोलता मधला फरक 6 आहे 5 आहे असं म्हणतं, उलट बेस्ट काम होते. मग काय ठरलं, जेव्हा ह्यांच्यामधला फरक सारखा असतो आणि आपल्याला सरासरी काढायचे, तर काय सांगितलं, पस पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, पस शेस भागिले 2. पस शेस नाही, मध्ये अधिक आहे, अधिक. ठीक आहे. मग यांची बेरीज कर, 80 आणि वरचं 14 किती झालं दाद्या? 94. आणि त्याला भागिले 2 केलं किती येतं दाद्या रे? इडली की 47. किती येतं? 47. बी फॉर बजरंगबली की जय. येते लक्षात. परत नेक्स्ट क्वेश्चन दादा. हा काय म्हणले, सेम आहे दाद्या. 21 पासून सुरू होणाऱ्या 72 पर्यंतच्या सर्व विषम संख्या म्हणले, पासून म्हणले, त्याला विसरू नको, पासून. मग चल काना 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 उडवायचं. 21 पासन, 21 23 पासन कधीपर्यंत? आता 72 विषम आहे का दाद्या? नाही. मग 72 विषम नाही म्हणल्यावर 72च्या अलीकडची विषम कोण आहे? 21 पासून सुरू होणाऱ्या 72 पर्यंत. मग 72 पर्यंत ज्या काही विषम संख्या त्यातली शेवटची कोण असणार? 71. मग चला परत यांची सरासरी काढायची. आणि आताच सांगितलं सरासरी कशी काढायची, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. 90 आणि 2 किती असते भावड्या? 92. आणि 92 ला जर 2 न कापलं किती असतं दादा? 46. कुठं आहे असं? येते लक्षात. विषय कसा वाटतोय? नेक्स्ट बघ मग. हा आता काय म्हणले ते ना, सेम तोच क्वेश्चन आहे. 45 ते 96 दरम्यानच्या सर्व विषम संख्यांची सरासरी म्हणले, ह्यांच्या दरम्यानच्या विषम संख्या. आता दरम्यान म्हणलंय बरं का दाद्या, म्हणजे इथं असं आहे 45, त्यानंतर 47, त्यानंतर 49, असं करत 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 हिथं असणार आहे 95 आणि हिथं असणार आहे 96. आधी ह्या प्रश्नाचा अर्थ समजून घे, एकदम चिरकुट विषय आहे. बघ काय बोलले, 45 ते 96 दरम्यान, म्हणजे थोडक्यात 45 आणि 96च्या मधल्या सगळ्या विषम संख्यांची काय करायची? सरासरी. ह्यांच्या मधल्या असल्यामुळे ही कटणार आहे, आणि तशी पण ही विषम नसल्यामुळे हिला धरायचंच नाही, म्हणजे आपल्याला थोडक्यात ह्यांची सरासरी काढायची दाद्या. मग काय सरासरी बरोबर पस प्लस शेस भागिले 2. उगा बोट मोजत नाही बसायचं, एकदम गावठी हिशोब. पैसे असं समजायचं. 40 आणि 90 किती झालं? 130 रुपये. बरोबर आहे का? पेन लावायला लागत नाही दाद्या. काय काय जण काय करतात माहितीये का, ह्याला एका खाली एक मांडतात असं. काय गरज आहे का रे? थोडं स्मार्ट वर्क. मग काय 40 आणि 90 किती झालं दाद्या? 130. आणि 7 आणि 5 किती झालं? 12. मग 130 आणि 12 किती असतात दाद्या? 142 रुपये. त्याला 2 न कापलं, 2 14 वरच म्हणजे 71 येतं दाद्या. काय तर 71. डी फॉर देवसेन. येते लक्षात. विषय समजला का सांगा मला, क्लिअर झाला? कोणाला काय अडचण असेल तर ते पण सांगा. नाही ना? मग जाऊ पुढं. हा काय दिले बाबा, 3, 11, 19, 27, 35, 211 पर्यंतच्या मालिकेतील सर्व संख्यांची सरासरी. आता या मालिकेची सरासरी काढायची, लगेच काढून टाकू दाद्या. 3 परत 3 किती वाढले? 8 वाढले. किती वाढले बघायचं नाही, फक्त सारखं वाढले का बघायचं. हिथं 8चा फरक आहे, हिथं 8चा फरक आहे, 8चा फरक आहे. जाऊ दे, कार्यक्रम झाला. मग आपल्याला सगळं लागतच नाही. मग काय लागतं? सरासरी म्हणल्यावर पहिली संख्या
आणि शेवटची संख्या, का तर मधला फरक सारखा आहे, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 दादा. मग 214 भागिले 2 किती येणार आहे दादा? 107. 2 न काप की. येते लक्षात? कुठे असं दादा? बी फॉर बाहुबली. ओके, नेक्स्ट. हा, आता परत काय म्हणतंय? 5 9 13 117 पर्यंत माले सर्व संख्या. म्हणजे परत सेम प्रश्न आहे. काय बोललो? 5 9 13 असं करत 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 दादा 117 पर्यंत ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायचे? सरासरी काढायची. मग मी काय सांगितलं? अशा वेळेस पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पस प्लस शेस भागिले 2. 2 2. चल, पस काय आहे? शेस काय आहे? भागिले 2 कर दादा. मग 117 आणि 5 किती असतं? 122. मग 122 ला जर 2 न कापलं दादा किती येतं? 61. ये अमरेंद्र. ओके, मग थोडं पुढे जाऊया आता. आता हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट म्हणायचा, त्यांना लय आवडीचा आहे दाद्या. आणि ह्याच्या काय कार्य करते? एक्स माना वाय माना, काय मानायचं नाही दाद्या. एक्स मानायचे अजून सुद्धा. झालं गेलं गंगेला मिळालं दाद्या, है ना. आता एक्स नाही मानायचा, डायरेक्ट कार्यक्रम करायचा, बस की कवर आहे का नाही. मग बघ काय म्हणलंय? क्रमवार 7 विषम संख्येत, बरं का, समजून घे. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याचा खेळ चालू आहे. क्रमवार 7 विषम संख्येत, ही पहिली, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी आणि 7वी. आणि ह्या क्रमवार 7 विषम संख्येत आणि यांची सरासरी 45. सरासरी म्हणजे सेंटर दादा. सरळ सरळ सेंटर गावलेला आहे. मग सरासरी दिली किती दादा त्यानं? 45. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणची? मग आता तुला माहित आहे कसल्या संख्येच्या ह्या? विषम. मग विषम संख्या म्हणलं की ह्यांच्यामध्ये कितीचा फरक असतो रे भावा? 2चा असतो. हा अखंड 2 आहे. इथं लाईन मारले तुला कळायसाठी सरासरी. मग कसली विचारले? मोठी. मोठी म्हणलं की पुढे जायचं, लहानी म्हणलं की मागं जायचं. मग तुने विचारले कुठली? मोठी. मग 45 47 49 आणि 51. तर भावा सरासरी सॉरी सगळ्यात मोठी संख्या कोणची असणार आहे? 51. जर लहानी विचारली तर 2 2 कमी करत जायचं. 45 च्या मागे 43, त्याच्या मागे 41 आणि त्याच्या मागे दाद्या 39. बरोबर आहे का? मग त्याने विचारले मोठी संख्या, मग काय येणार दाद्या? 51. काय येणार? 51. कळलं असेल. म्हणून त्यासाठी मगाशी सांगितलेलं काय, जर मधला फरक सारखा असेल आणि एकूण संख्या इथं असलेली एकूण संख्या विषम असतील आणि हाताच्या बोटावर मोजण्यात का असलं तर सेंटर म्हणजे सरासरी. सांगितलं का नाही? बस त्याचा वापर केलेला आहे. नेक्स्ट, परत तसं बोललोय क्रमवार 9 विषम संख्येच्या. बरं, गोळ काढलं तरी चालते, नाही तर लाईनी मारल्या तरी चालते. त्या काय नाही मानलं, खड्डा काढून ठेवला तरी चालते. त्या खड्ड्यात फक्त सरासरी बसवायचं, आपण जायचं नाही. ठीक आहे. 9 आहेत ना? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मग 9 म्हणल्यानंतर जाते इकडे 4 गेल्या आणि इकडे 4 गेल्या. बरोबर आहे का? ह्यो कोण आहे आपल्यासाठी? सरासरी. आणि किती दिलाय बावड्या? 65 दिलेला आहे. बरोबर आहे का? मग त्याने विचारलंय काय, तर ते म्हणते सर्वात लहान संख्या. आता कसल्या संख्येच्या? विषम आहे. त्या विषम म्हणजे परत मध्ये 2चा फरक असतोय. ह्या सगळ्यांच्या मध्ये कितीचा फरक असणार आहे? 2 2चा. इकडे 2 2 वाढत जातं, इकडे कमी कमी होत जातात. तेवढं माहित आहे. लहान म्हणले की मागे यायचं. 63 61 59 आणि 57. तर लहानी संख्या काय असणार आहे भावा? 57. येते लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन बघ भावा, असंच काहीच बघ. काय म्हणले? 7च्या फरकाने वाढणारे. आता सरळ म्हणले मध्ये 7चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 7चा. तर एका अंकगणिती मालिकेच्या 11 संख्यांची सरासरी 68 आहे. तर त्या मालिकेतील सर्वात लहान संख्या, एकूण संख्या 11 आहे त्या. बरोबर आहे का? मग बघ, एक, आता हे बारकं बारकं काढलं चालतं. 1 2 3 4 5 6. बरोबर आहे का? 6 7 8 9 10 11. मग आता 11 म्हणल्यावर तुला काय कळलं? इकडं 5 आणि इकडं 5, ही सेंटर आहे ती आपल्यासाठी काय असणार आहे? सरासरी असणार आहे. बरोबर आहे का? मग त्यानं काय बोललंय आता? सरासरी दिली 68 आणि मधला फरक किती आहे दाद्या? 7चा फरक आहे. म्हणजे इथं गॅप 7चा एवढा ध्यानात ठेव. त्यानं कसली संख्या विचारली? सर्वात लहानी. म्हणजे परत मागे यायचं दाद्या. बरोबर आहे का? मग आता इथं 68, इथं किती येणार आहे? 61, इथं किती येणार आहे? 54, इथं काय येणार आहे?
47. 7 नीट कमी कर, बरोबर आहे का? मात्र इकडून जाताना बघ बरोबर होते. आणि इथं काय येणार आहे 40 आणि इथं काय येणार आहे 33. मग 33 आणि 7 40, 47 आणि 7 54 आणि 7 61 आणि 7 68 एकदम करेक्ट आहे. लहान संख्या विचारली तर सर्वात लहान संख्या काय असते दाद्या? 33. येते लक्षात? नेक्स्ट परत बावड्या काय बोलले? क्रमवार 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी 35.5 आहे. आता क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणले दाद्या. नैसर्गिक म्हणजे तुला कळलं 1 पासून सुरू होणाऱ्या संख्या. आणि नैसर्गिक संख्येच्या मध्ये फरक किती असतो? 1 चा असतोय. मग बघ 10 येते ना दाद्या. मग आता 10 म्हणल्यावर नीट जरा सुधर. 1 2 3 4 बरोबर आहे का? 5 6 7 8 9 आणि 10. मग आता 10 म्हणल्या एकूण संख्या कशी आहे त्या सम माहित्या. मग सम म्हणल्यानंतर तुला माहित आहे सरासरी काढताना सेंटर असतो. मग ह्यो सरासरी दादा आपल्यासाठी. ठीक आहे. मग सरासरी किती आहे? 35.5. मग तुला माहिती आहे अखंड फरक 1 चा असतो दादा. अखंड 1 चा असतो. मग हा अखंड 1 आहे तर हा अर्धा 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 1 चा घ्या. बरोबर लिहिते की हा अर्धा अर्धा 1 होती. बरोबर आहे का? मग त्यानं काय बोलते त्यापैकी सर्वात मोठी संख्या म्हणजे तिकडची काढायची. माझी इथं काढ 35.5 मध्ये अर्ध टाकलं किती असते 36 आणि 1 1 चा फरक आहे तुला माहित आहे. आता 36 37 38 39 आणि 40. मग सगळ्यात मोठी संख्या कोणची येणार भावा? 40. येते लक्षात? नेक्स्ट बघ भावा. हा काय बोलले? 12 समसंख्यांची सरासरी 83. आता एकूण संख्या किती त्या 12 पण कसल्या त्या सम 12 म्हणले बघ 1 2 3 4 5 आणि 6. परत 7 8 9 10 11 आणि 12 आहे का नाही? आता तू काय जर म्हणले सर असं कमी जास्त का केलं? अरे काउंटर लाईनी मारत बसतो. ठीक आहे बघ आता लक्ष दे. आता 12 म्हणल्यानंतर तुला माहित आहे काय सरासरी सेंटर. मग इकडं 6 आणि इकडं 6 सेंटर इथे येणार ना दाद्या. मग इथं सरासरी असते आणि त्यानं सरळ दडदडीत दिले 83. बरोबर आहे का? बर दुसरा विषय काय? समसंख्या म्हणल्यामध्ये फरक किती असतोय? 2चा. म्हणजे 2 2चा फरक आहे. मग हा अखंड 2चा असणार आहे दाद्या. तर हा 1 आणि हा 1 असतोय. बरोबर आहे का? लहानी संख्या विचारले मग तुला माहित आहे ह्यांच्यामध्ये 2 2चा गॅप असतो. ठीक आहे. एवढं डायरेक्ट नाही डोळ्यानं करून टाकायचं. मग काय माझी इथली संख्या काढायची. चुकून 1 मिसाची मागे येताना कमी पुढे जाताना वाढते. मग 83 म्हणणे गेलं किती असते 82 80 78. इथं किती झालं 76 74. किती आलं 72. लहानी संख्या. आता ज्याला लाईन पसंत नाही त्यानं गोळ काढू शकता. ठीक आहे. लहानी संख्या काय असणार दाद्या 72. येते लक्षात भावांनो? ठीक आहे. नेक्स्ट हो तर भावांनो बघा आता आपण पहिल्यापासून स्टार्ट टू एंड म्हणून आपण थोडक्यात जे पण घेतलं असं वेगवेगळं सूत्र दाद्या तुला जे काय होतं ते सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या त्याचा वापर न करता सरासरी कसं काढायचं ते शिकवलं. स्पेशली आता 2 संख्यांच्या मधला फरक असेल सारखा आणि एकूण संख्या हाताच्या बोटावर मोजणे इतके असल्यावर कसे सरासरी काढायची येते लक्षात. परत जर संख्या जास्त असतील आणि मधला फरक जर कसा असेल सारखा असेल आणि जास्त संख्या असेल तर त्यांची सरासरी कशी काढायची आणि सरासरी दिल्यावर त्या संख्यापर्यंत कसं पोहोचायचं अशा बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केल्या दाद्या. ह्याच्यावरचे प्रश्न खूप पेपरमध्ये लय वेळा आल्या दाद्या. मोकार प्रश्न विचारल्या त्यामुळं लय महत्वाचा पार्ट कव्हर केलाय दाद्या. ठीक आहे. तर व्हिडिओ दादा कसा वाटला कमेंट करून नक्की सांग. आणि आता ह्याचा पुढचा व्हिडिओ कसा बनवायचा काय करायचं त्याच्यावर कमेंट मध्ये जरा सजेशन द्या. त्याच्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनवूया दाद्या. ठीक आहे. आणि परत एकदा सांगतो जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले ती चॅनल काय करा जॉईन करा. आणि आपलं दाद्या हे जे काही मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर टेलिग्राम चॅनल आहे जॉईन केल्यानंतर तिथं जे पण मी युट्यूबला शिकवले आजच्या लेक्चरची डायरेक्ट पीडीएफ तिथं तुला भेटून जाईल दादा. ठीक आहे भावांनो. ठीक आहे. थांबू इथं आपण परत असाच नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.